हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा 90 दिवसांनंतर बदला। ऑपरेशन महादेव अंतर्गत काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। पहलगाम हल्ल्यातल्या 2 दहशतवाद्यांचा समावेश। कुणाच्या दबावामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची संसदेत माहिती। परीक्षेत निकाल महत्वाचा, किती पेन्सिल तुटल्या हे महत्वाचं नाही। भारतीय लढाऊ विमानं पाडल्याच्या दाव्यावर सूचक प्रतिक्रिया। पंतप्रधान म्हणतात रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल। पावसाळी अधिवेशनानंतर आज पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्र्यांवरील आरोपांवर चर्चेची शक्यता, तर कोकाटेंबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष। शक्यतो महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार। वर्ध्यातल्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांची घोषणा। युती होणार नाही त्या ठिकाणी मित्रपक्षांवर टीका न करण्याचा नेत्यांना सल्ला। बिहारमध्ये मतदार पडताळणीमध्ये आधार कार्ड ग्राह्य माना। सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला सूचना। मतदार वगळण्याऐवजी अधिकाधिक लोकांना समाविष्ट करण्याची भूमिका ठेवण्याचे निर्देश। एकोणीस वर्षांच्या नागपूरच्या दिव्या देशमुखने जिंकला फिडे बुद्धिबळ विश्वचषक। भारताच्याच कोनेरू हम्पीचा दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये पराभव। दिव्यावर कौतुकांचा वर्षाव। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।